चल वाच आणि सांग. नाही दिलं तरी सांग. वाच की ग बाळा, माझा वेळ घालू नको. सोबतच्या आकृतीचे क्षेत्रफळ आहे. हम्म. सर आधी आपल्याला ते चौरसचं क्षेत्रफळ काढावं लागेल. ओके, याच ह्या ह्या आकृतीचं क्षेत्रफळ काढायचं, पूर्ण आकृतीचं. ओके, क्षेत्रफळ म्हणजे पृष्ठभाग, पूर्ण पृष्ठभाग काढायचा. परिमिती म्हणजे कडेचे भाग, कडे कडेने जाणे. हा, आपले सोपं हा, कडेने जाणे. चल, हे क्षेत्रफळ काढायचं. तर मग कसं काढणार बाळा? हम्म. बाजू गुणाकार बाजू. चला, बघ आपण दोघं सॉल्व्ह करूया, बाकीचे बघतील. ठीक आहे, ज्याला समजत नसेल त्याने इकडे बघा सगळे. ओके, मनस्वी, आतमध्ये आपल्याला एक स्क्वेअर मिळतो, म्हणजे आपण त्याला चौरस म्हणतो. बरोबर, हे चौरस. बरोबर, चौरसाच्या चारी बाजू काय असतात बाळा, मनस्वी बाळा? सेम असतात. सारखे असतात, सेम असतात. मग मला इथं दिलेलं आहे बाळ, इथून ते इथपर्यंत प्रिंट मिस्टेक आहे, लक्षात घे. इथून ते इथपर्यंत मला किती दिले बाळा? हे 12 दिले. बरोबर, 12 बाजू दिले. म्हणजे ही पण 12 होईल बाळा, ही पण 12 होईल ना, आणि ही पण 12 होईल. बरोबर. बरोबर का? हो. हा, मग हे एवढ्याच क्षेत्रफळ काढू आपण, फक्त एवढ्याच. नंतर बाकीच बघू. नंतर पुढं आपण बघूया. ओके, चला, एवढ्याच क्षेत्रफळ. ओके, जेवढा भाग रंगवलाय 39 असतात. तेवढ्याच क्षेत्रफळ. मग चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे, चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे? बाजू गुणिले बाजू.